नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये मानिनी सोबत बोलून झाल्यानंतर आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये येत असते आणि तेव्हा जीवा तिच्या मागे मागेच येत असतो. तर खोलीमध्ये आल्यानंतर नंदिनी जीवाच्या तोंडावरती दरवाजा बंद करते आणि जीवा तसाच बाहेर आपल्या हातामध्ये ते आनंद निवासचं तुटलेलं मॉडेल घेऊन उभा राहतो आणि आता नंदिनी दरवाजा बंद करून खूप जोराने रडू लागते आणि रडत रडत ती खालीच बसते. तर तेव्हा आता तिला आनंद निवास मध्ये घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात. जेव्हा ते आनंद निवासचा बोर्ड पडलेला असतो आणि जीवाने तो बोर्ड लावलेला असतो, तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो. आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आणि या दोघांनी मिळून गणपती बाप्पा विराजमान केलेले असतात, तो क्षण आठवतो. आणि आता यानंतर जेव्हा बुलडोजर घेऊन भास्कर आणि जाधव दोघे सुद्धा आलेले असतात आणि तेव्हा नंदिनी त्या बुलडोजरच्या आडवी गेलेली असते, तो क्षण सुद्धा आता तिला आठवत असतो आणि नंदिनी खूप रडत असते. आणि इकडे बाहेर जेव्हा तसाच उभा असतो आणि तेव्हा आता तिला नंदिनी सोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. ज्यावेळेस त्याच्या छातीला जखम झालेली असते आणि नंदिनीने त्याच्यासाठी चहा करून आणलेला असतो, तो क्षण आता त्याला आठवत असतो आणि दोघांनी मिळून तो चहा शेअर केलेला असतो. आणि ते आठवत असताना जीवा थोडासा स्माइल करत असतो, कारण नंदिनी सोबत घालवलेले क्षण त्याचे खूप आनंदाचे असतात. आणि त्यानंतर जेव्हा जीवाला फंडिंग मिळालेलं असतं आणि तो सगळ्यात आधी येऊन नंदिनीला त्यांनी ही बातमी सांगितलेली असते आणि एकदम आनंदाच्या भरात तिला मिठी मारलेली असते आणि दोघं सुद्धा खूप खुश झालेले असतात, तो क्षण सुद्धा आता जीवाला आठवत असतो. आणि त्यानंतर तो आता त्या तुटलेल्या आनंद निवासच्या मॉडेलकडे बघत असतो. तर इकडे आतमध्ये नंदिनी आता आपली बॅग बाजूला ठेवते आणि आरशासमोर येऊन उभी राहते आणि इकडे बाहेर जीवाला परत तो क्षण आठवू लागतो, ज्यावेळेस नंदिनीने हे आनंद निवासचं जे मॉडेल असतं ते फेकून दिलेलं असतं. तर इकडे आतमध्ये नंदिनी चक्क जीवाने जी तिला टिकली दिलेली असते, ती टिकली काढून फेकून देते आणि परत जोराने रडू लागते. आणि त्यानंतर तिथेच समोर असलेलं जे जीवाने तिला लेटर दिलेलं असतं, ते लेटर ती फाडू लागते आणि फाडत असताना पण ती खूप रडत असते. तर इकडे बाहेर सुद्धा जीवा आता अखेर खाली बसतो आणि आत नंदिनी सुद्धा रडत रडत खाली बसते आणि जीवा आपल्या हातामधलं ते मॉडेल असतं ते बाजूला ठेवतो आणि त्याला सुद्धा त्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर तो आता ते मॉडेल तिथेच ठेवतो आणि तिथून उठून तो निघून जातो. आणि इकडे आतमध्ये नंदिनी अजून सुद्धा रडतच असते. तर इकडे आता जीवा घराच्या बाहेर येतो आणि कुठेतरी चाललेला असतो, इतक्यात मिथुन काका तिथं येतो आणि अरे जीवा थांब थांब, कुठे चाललेला आहेस? अरे काय चाललंय तुझं? मेरे नूरे नजर लगते जिगर, अरे तू तर चांद झालेला आहेस हल्ली. अरे एकतर घरात राहून सुद्धा आपली भेट होत नाही. आय डोंट लाईक दिस. अरे एकदम एवढा बिझी झालेला आहेस तू, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा जीवा आपला चेहरा थोडासा लपवत असतो आणि त्याला खाली बघतच म्हणतो, अरे काका बिझी मी नाही तर तू झालेला आहेस. तर मिथुन काका आपला वेगळ्या मूडमध्येच असतो आणि तो म्हणतो, अरे मी खरोखरच बिझी झालेलो आहे. त्याचं काय आहे माहितीये का, 2-3 बिझनेसच्या आयडिया माझ्या डोक्यामध्ये आलेल्या आहेत, म्हणून म्हटलं काही वर्क होतात का बघूयात, म्हणून याला भेट त्याला भेट. अरे धावपळ सुरू आहे माझी, मला माहिती आहे कोणीतरी मदतीचा हात मला देईल, असं तो सांगत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, तो हात मदतीचा आहे का खाली खेचणारा ते एकदा नीट बघून घे हा, असं त्याला सांगतो. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, अरे बरोबर बोललास तू, आय गॉट इट. त्याचं काय आहे ना, लहान मूल सुद्धा त्याला कोणी जर घास भरवत असेल ना, तर ते लगेच तोंड उघडत नाही, आधी विचार करतय, मग आपल्या चेहऱ्याकडे बघतो, मग घासाकडे बघतो, नंतर तो तोंड उघडतो. बरोबर आहे ना? अरे आपण तर शिकले सवरलेले एज्युकेटेड माणसं, कोणाची सुद्धा मदत घेताना देताना आपण आपला अनुभव त्याला देतो, त्याचा अनुभव घेतो आणि नंतरच मदत स्वीकारतो ना. बरोबर बोलायस तू. आणि आता तुला म्हणून एक उदाहरण सांगतो, असं म्हणून त्याला तो आता उदाहरण सांगू लागतो. तुला महाभारत माहिती आहे, शकुनी मामा माहिती आहे, युधिष्ठिर माहिती आहे आणि द्यूत सुद्धा माहिती आहे. तर आता शकुनी मामाने काय केलं, भांजे भांजे म्हणून युधिष्ठिरला द्यूत खेळायला बोलवलं आणि आता मामा बोलवतोय म्हटल्यानंतर भाचा नाही म्हणणार आहे का? पण मामाने काय केलं, केसाने गळा कापला आपल्या भाच्याचा. अरे द्यूत खेळता खेळता त्यानं त्याचं सगळं राज्य जिंकलं, त्याची बायको जिंकली, त्याला वनवासाला पाठवलं. कोणी पाठवलं तर मामाने पाठवलं. कापला ना केसाने गळा. अरे याला इतिहास साक्षी आहे, मी नाही. म्हणून कुणाची सुद्धा मदत घेताना मी सगळं काही पारखून निरखून मग मदत घेणार, हे माझं ठरलेलं आहे. हा हे माझं ठरलेलं आहे. पण हे सोड, पण अरे हा आज आनंद निवासची 10वी अॅनिव्हर्सरी आहे ना. अरे मी विसरलोच, असं म्हणून त्याचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला अभिनंदन अभिनंदन असं म्हणू लागतो. तर जीवा आता वैतागतो आणि त्याला म्हणतो, अरे काका काय करतोस यार, सोड हात माझा. तर तेव्हा
तेव्हा मिथुन काका परत त्याच्या समोर जातो आणि त्याला म्हणतो, अरे बरोबर बरोबर, नंदिनीचं अभिनंदन करायला हवं नाही का, असं म्हणून तो आता त्याच्या चेहऱ्याकडे बघतो आणि आता त्याला जाणवतं. तर तेव्हा तो जीवाला विचारतो, अरे जीवा का काय झालं रे? अरे तुझ्या आनंदाच्या फुग्याला कोणीतरी टाचण पिन लावून फोडल्यासारखं का चेहरा झाला रे तुझा, असा चेहरा पांढरा फट्ट. तर जीवा आता त्याला सांगतो, कारण माझ्या आनंदाचा फुगा ना मी स्वतःच माझ्याच हाताने फोडून टाकलेला आहे. आणि सांगतो, अरे नंदिनीच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा आनंद हिरावून घेतलाय रे मी. तर मिथुन काका त्याला म्हणतो, म्हणजे त्याला काही कळतच नाही आणि तो म्हणतो, अरे काय झाले बाळा, नीट सांग मला, काही कळेल असं सांगतोस का तू? तर जीवा आता सांगू लागतो, म्हणतो, अरे उडणं विसरलेलो होतो मी. अरे तिने मला हिंमत दिली, अरे उडण्याचं बळ दिलं आणि मी काय केलं, अरे मी माझीच पंख छाटून टाकली. तर आता मिथुन काकाला मात्र टेन्शन येतं आणि तो म्हणतो, अरे जीवा असं तू कोड्यात बोलू नको प्लीज, काय झालंय ते सगळं सरळ व्यवस्थित सांग एकदा. आणि तेव्हा आता जीवा जे काही झालेलं असतं ते सगळं एकामागून एक मिथुन काकाला सांगू लागतो. आणि जेव्हा तो आनंद निवास मध्ये ते आनंद निवासचं मॉडेल घेऊन गेलेला असतो आणि त्यानंतर जाधव तिथं येऊन या आनंद निवास आता मी मालक आहे असं त्यानं सांगितलेलं असतं आणि त्यानंतर त्याने अग्रीमेंट वरती सही केलेली असते आणि हे सगळं काही नंदिनीला कळालेलं असतं आणि ती म्हणालेली असते की ज्या कागदाच्या तुकड्यावरती तुम्ही सही केली तो माझा काळजाचा तुकडा आहे, हे का नाही बघितलं तुम्ही, असं ती म्हणालेली असते. आणि त्यानंतर ती धावत त्या बुलडोझरच्या समोर गेलेली असते आणि त्यानंतर भास्करने 15 दिवसांची मुदत दिलेली असते आणि जाधव सरांनी सांगितलेलं असतं की 15 दिवसांच्या नंतर येऊ तेव्हा परत अडवायला येऊ नका असं सांगितलेलं असतं. आता हे सगळं काही तो मिथुन काकाला सांगतो आणि ते सांगितल्यानंतर मिथुन काकाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि तो डोक्याला हात लावूनच बाजूला जाऊन उभा राहतो आणि तो जीवाला म्हणतो, अरे यार जीवा हे काय करून बसलायस तू, अरे इतकं सगळं काही होऊन सुद्धा नंदिनी सारखी मुलगी तुझ्या पाठी उभी राहते आणि तू काय करतोस तर तिच्या पायामधलं त्राण काढून घेतलंस. तर जीवा त्याला म्हणतो, अरे खूप मोठी चूक झाली आहे रे माझ्याकडून. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे जीवा तू चूक केली नाहीस, तू गुन्हा केलायस, गुन्हा. नुसती तिच्या पायाखालची जमीन काढलेली नाहीस तू, तर तिच्या स्वप्नाचं आभाळ सुद्धा ओरबडून काढलेलं आहेस तू, कळालं का तुला? अरे आणि तुझ्या एवढा मूर्ख मी तरी नाहीये. अरे लाखो करोडोचा व्यवहार करायला निघालेला होतास ना तू, अरे तुला साधी जमीन बघायला आली नाही का? मला माहिती आहे नंदिनी तुला म्हणालीच असणार, जीवा कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, आणि तू ऐकलं नसणार, मला माहिती आहे ते. अरे तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का तेव्हा? तर जीवा सुद्धा त्याला म्हणतो, अरे खरंच माझी अक्कल तेव्हा शेण खायला गेलेली होती. ती म्हणाली होती मला, जे काही कराल ना ते शांतपणाने करा, शांत डोक्याने करा. अरे नाही ऐकलं रे मी तिचं. अरे माझ्यामधल्या एक्साइटमेंटने ना सगळी काही माती केली. अरे संपलं काही सगळं. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे संपलं नाही, तू संपवलंस जीवा. अरे तिचं स्वप्न संपवलंस, तिची आनंद निवास मधली माणसं जी काही आहेत ना ती उघड्यावरती आणलेली आहेस तू. अरे आता तिला शिव्या शाप तुझ्यामुळे मिळणार आहे, तिचं नाव तुझ्यामुळे खराब होणार आहे, त्याचं पाप तुला लागणार आहे, कळतंय का तुला? तर जीवा त्याला म्हणतो, अरे पण माझा तो हेतू नव्हता रे, पण माझ्यामुळे ना मी तिच्या माणसांना असं उघड्यावरती येऊ देणार नाही. आजवर त्यांनी ना डोळे झाकून तिच्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्या चुकीमुळे ना मी तिला तिच्या नावाला डाग लागू देणार नाही देणार. तर मिथुन काका त्याला म्हणतो, हो का, मग काय करणार आहेस तू? तर जीवा सांगतो, वाटेल ते करेन, शांत नाही बसणार मी, आणि ज्यांनी हे केले ना त्यांची एकेकांची जाऊन मी कॉलर धरणार आहे. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे बाबा मी तुझ्या पाया पडतो, आता काही वेगळं करू नकोस, काहीतरी करायला जाशील आणि अजून एक खड्डा तिच्यासाठी खणून ठेवशील. अरे जीवा तुझ्यापेक्षा ना माझी पियू लाखपट हुशार आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. तर मिथुन काका पुढे म्हणतो, अरे 1000 रुपयाची वस्तू घ्यायची असेल ना तर 1000 प्रश्न समोरच्याला विचारते. अरे करोडोची जमीन घ्यायला गेला होतास तेव्हा तुला वाटलं नाही का की त्या भास्कर काकाला बोलावं, काका आपण आधी जमीन बघूया नंतर व्यवहार करूया, तेव्हा सुचलं नाही का तुझ्या डोक्यात? तर जीवा म्हणतो, अरे हो रे, मला तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणाली होती सतत काका काका करून त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका म्हणून, तो माणूस ना विश्वास ठेवण्यालायक नाहीये. अरे पण म्हणून असं तो स्वतःला त्रास करून घेऊ लागतो. अरे मी नाही ऐकलं तिचं, ती मला म्हणाली होती की नातं आपल्या जागी, व्यवहार आपल्या जागी, आणि मला काय झालं होतं असं म्हणून तो स्वतःला एक टपली मारून घेतो. अरे मी नाही ऐकलं तिचं. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे का नाही ऐकलंस जीवा? अरे
अरे नंदिनी सारखी मुलगी सगळं होऊन सुद्धा तुझ्या स्वप्नासाठी तुझ्या मागे उभी राहिली, ते सुद्धा खंबीरपणे. अरे तुझ्या स्वप्नांची तिने कधी सुद्धा खिल्ली उडवली नाही. अरे इतरांच्या बाबतीत ते चित्र वेगळं असू शकतं आणि ते चित्र ना माझ्या बाबतीत आहे. मी एवढा प्रयत्न करतो, एवढं काय काय करायला जातो आणि माझी बायको माझी मंजू माझ्या कामाची भंकस करते. अरे इवन माझ्या मुलीसमोर माझा अपमान करते, नाकारता नवरा म्हणते, नाकारता बाप म्हणते. अरे विचार कर, आपली बायको आपल्या मुलांच्या समोर असं बोलत असताना काय काय वाटत असेल रे माझ्या जीवाला. अरे नंदिनीच्या रूपानं तुझ्या अंगणात ना चाफ्याचं झाड उगवलंय. अरे त्या झाडाची फुलं वेचायचं सोडून अरे त्या झाडाची मुळाची माती काढत बसलास तू. तर आता ते ऐकल्यानंतर जीवा थोडस बाजूला जातो आणि म्हणतो, नाही काका, सगळी चूक माझीच आहे. अरे नंदिनीला खूप खोलवरती जखम दिली मी आणि आता त्याचा इलाज सुद्धा मीच करणार. तर मिथुन काका त्याच्या जवळ येतो आणि त्याला विचारतो, कसा कसा करणार आहेस तू. तर जीवा सांगतो, आत्ता ना मी त्या इन्व्हेस्टरला भेटायला चाललेलो आहे, काहीही करेन, त्याच्यासमोर हात जोडेन, पाया पडेन, नाक घासेन, पण नंदिनीला ना तिचं आनंद निवास परत मिळवून देईन. तर मिथुन काका त्याला म्हणतो, अरे बाबा तुझ्या पाया पडतो, पण आता वेगळं काहीतरी करायला जाऊ नकोस. तू एक काम कर, जे काही घडलेलं आहे ना ते विक्रम दादाच्या कानावरती घाल, ते काहीतरी नक्कीच मार्ग काढतील, मी सांगतो ना तुला. असं सांगून त्याने एक उत्तम पर्याय सांगितलेला असतो जीवाला, पण जीवा काही मागे हटत नाही. तो म्हणतो, नाही नाही काका, मी जर सांगितलं ना तर पुन्हा एकदा माझ्या नावावरती शिक्का बसेल की जीवा काही सुद्धा नाही करू शकत. अरे नंदिनीला मी जखम दिलेली आहे ना, तर त्यावर फुंकर सुद्धा मीच घालणार. जग ना इकडचं तिकडं झालं तरी सुद्धा चालेल, पण मी नंदिनीला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत मिळवून देणार. असं सर्व काही तो मिथुन काकाला सांगून अखेर तिथून निघून जातो. आणि इकडे आता नंदिनीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो, तर बाहेरून मानिनी दरवाजा वाजवते आणि जेव्हा नंदिनी दरवाजा उघडते तर मानिनी आपल्या हातामध्ये ते तुटलेलं मॉडेल घेऊन उभी असते आणि तिला विचारते, अगं नंदिनी, हे असं आनंद निवासचं तुटलेलं मॉडेल बाहेर का ठेवलं होतं. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते, नाही मी तर नाही ठेवलं, बहुतेक जीवांनी ठेवलं असेल. तर मानिनी म्हणते, हो जीवानी ठेवलं असेल, पण असं बाहेर का ठेवलं त्याने. तर नंदिनी म्हणते, ते बहुतेक तुटलं असेल ना म्हणून त्यांनी ठेवलं असावं. तर मानिनी म्हणते, पण तो जोडेल असं वाटलं होतं मला. असं म्हणून ते मॉडेल आता ती टेबलवरती ठेवते. तर नंदिनी तिला म्हणते, आता जोडून तरी काय उपयोग आहे. तर असं तिने म्हटल्यानंतर मानिनीला काही कळतच नाही आणि ती म्हणजे काय असं तिला विचारते आणि म्हणते, असं का म्हणतेस तू. तर नंदिनी सांगते, म्हणजे ज्या कामासाठी त्यांनी हे मॉडेल बनवलं असेल ना ते काम तर झालंच ना त्यांच्या दृष्टीने. तर मानिनी म्हणते, नाही तरी सुद्धा काम झालेलं असलं, हे तुटलं असलं तरी सुद्धा या सगळ्याकडे दुर्लक्ष करेल असा नाहीये जीवा. आणि मी तुला म्हणाले होते ना की तुटलेलं जोडता येतं त्याला. आणि त्यानंतर ती उठून उभी राहते आणि सांगू लागते, तुला सांगू का, लहानपणी पार्थ आणि जीवा जेव्हा भांडायचे, जेव्हा मस्ती करायचे आणि एखादी वस्तू जर जीवाच्या हातून तुटली ना तर तेव्हाही तो अगदी प्रेमाने जोडून जपून ठेवायचा. आणि हे आनंद निवास मॉडेल आहे ना ते सुद्धा तो जोडेल आणि जपून ठेवेलच, मला खात्री आहे त्याची. असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं. तर इकडे बाहेर मात्र पार्थ एकट्यानेच काव्याला शोधत फिरत असतो आणि तो काव्याच्या खूप काळजीत असतो. आणि आता त्याला सुद्धा काव्यासोबत घालवलेले एकदम छान छान क्षण आठवू लागतात. जेव्हा तिने उलटसुलट झोपायचा मार्ग सुचवलेला असतो तो क्षण आठवतो आणि त्यानंतर तिने पार्थसाठी कॉफी ऑर्डर केलेली असते आणि त्याच्यासमोर आणलेली असते तो क्षण आठवतो. आणि त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी त्याने काव्याचा पदर वरती घेतलेला असतो तो क्षण सुद्धा त्याला आठवतो. आणि त्यानंतर ते दोघे पावसात भिजत असतात आणि पार्थचं भिजलेलं ब्लेझर ते दोघे मिळून पिळत असताना एकमेकांना धडकतात तो क्षण सुद्धा आता त्याला आठवतो. आणि तो तसाच तिला शोधत शोधत पुढे चालत असतो. आणि त्यानंतर काव्याने पार्थला खिचडी भरवलेली असते तो क्षण सुद्धा त्याला आठवतो. आणि त्यानंतर झोपेत काव्याने पार्थचा हात पकडलेला असतो. आणि त्यानंतर काव्याने भाकरी करत असताना तिच्या केसाची बट पार्थने आपल्या हाताने मागे केलेली असते तो क्षण सुद्धा आठवतो. आणि त्यानंतर काव्याने ते घड्याळ दुरुस्त करून आणलेलं असतं आणि पार्थच्या हातामध्ये घातलेलं असतं. आणि त्यानंतर काव्या रात्रभर आपला हात पार्थच्या डोक्याखाली अडकलेला असतो म्हणून त्याच्या उशाशी झोपून गेलेली असते तो क्षण सुद्धा आता पार्थला आठवतो. आणि त्यानंतर पार्थने त्यासाठीच तिचा हात दाबून दिलेला असतो. आणि पार्थ जेव्हा म्हणालेला असतो की या घड्याळात म्हणजे हे घड्याळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माझी नाडी चालू आहे आणि जेव्हा हे घड्याळ बंद पडेल ना असं त्यानं म्हटलेलं असतं. आणि काव्याने काळजीपोटी त्याला पुढचं बोलू दिलेलं नसतं आणि त्याच्या तोंडावरती हात धरलेला असतो तो क्षण सुद्धा आता
आता पार्थला आठवतो आणि तो तसा शोधत शोधत काव्याला पुढे सरकत असतो. तर आता इकडे परत घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. मानिनी नंदिनीला विचारते पण जीवा कुठं गेलेला आहे? तर नंदिनी तिला सांगते मला माहिती नाही. तर मानिनी परत तिला विचारते माहिती नाही म्हणजे काय? तर नंदिनी तिला म्हणते म्हणजे ते कुठं काय सांगून जातात मला. तर मानिनी म्हणते लहरी आहे कार्टा, आला असेल त्याला मित्राचा फोन वगैरे आणि लगेच निघून जायचं असेल, म्हणूनच तो हे मॉडेल सुद्धा असं बाहेरच ठेवून गेला असेल. आणि आता ती नंदिनीकडे थोडंसं बघते आणि तिला सांगू लागते की मला माहिती आहे नंदिनी, जीवा असा थोडासा अल्लड आहे, लहरी आहे, पण तू समजून घेशील ना त्याला आणि हळूहळू का होईना ना त्याला ताळ्यावरती आणशील ना, असं तिने विचारल्यानंतर नंदिनी हो असं म्हणून मान हलवते. तर मानेनी तिला म्हणते मला माहिती होतं तू नाही म्हणणार नाहीस, आणि तुला सांगू का नंदिनी, जिथे नकाराची अपेक्षा नसते ना तिथेच काहीतरी मागण्याची इच्छा होते. आणखीन एक सांगते तुला, खरंच मनापासून सांगते, आता मला असं वाटतंय की या घराची भिस्त ना फक्त तुझ्यावरतीच आहे, असं म्हणून तिने पूर्ण विश्वास नंदिनीवरती टाकलेला असतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा अखेर जाधव सरांच्या पर्यंत पोहोचलेला असतो आणि तो त्यांना म्हणत असतो सर प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या, ही फक्त एक डील नाहीये, तर माझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो एखाद्यासाठी जीवन मरणाचा असतो ना तितका मोठा. मला मान्य आहे सर, व्यवहार त्या जागी असतात आणि नाती त्या जागी असतात, पण तुमच्यासाठी सुद्धा एखादा हळवा कोपरा, एखादी दुखरी नस असेलच ना, त्या बाबतीत तुम्ही बिझनेस मध्ये आणाल का सर? असं तो बोलत असताना जाधव सर मात्र त्याचं काही न ऐकता तसेच पुढे चालत असतात. आणि त्यानंतर ते गाडीजवळ आल्यानंतर जीवाला म्हणतात पहिली गोष्ट, मी बिझनेस करताना ना कुठलीही नातीगोती यांचा विचार करत नाही, आणि दुसरी गोष्ट, तुमची नाती, तुमच्या मनाचे हळवे कोपरे याचा विचार मी का करायचा? तुमच्या आयुष्यामधला हा भावनिक गुंता मी का सोडवायचा? माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये, असं ते एकदम रूडली जीवाला बोलू लागतात. तर जीवा त्यांना म्हणतो नाही करेक्ट आहे सर, करेक्ट आहे, तुमचा काहीही संबंध नाहीये याच्यासोबत, पण माझे संबंध बिघडू नयेत म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि त्यानंतर तो त्यांच्यासमोर हातच जोडतो आणि म्हणतो सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सर, प्लीज आनंद निवास डील मागे घ्या, आमचा आनंद निवास आम्हाला परत करा सर, प्लीज प्लीज. तर तेव्हा जाधव सर त्याला म्हणतात हा सगळा तुम्हाला खेळ वाटतो का हो? अहो 100-200 रुपयांचा व्यवहार नाहीये, हा कोटींचं डील आहे. खरं तर हे सगळं काही तुम्हाला मला सांगावं लागतंय याचं मला आश्चर्य वाटतंय. यु नो व्हॉट, तुम्हाला या गोष्टींच्या मधला सिरियसनेस अजून कळालेलाच नाहीये. तर जीवा म्हणतो सर आता या क्षणी या सगळ्या गोष्टींचा सिरियसनेस माझ्यापेक्षा जास्त कुणालाच कळालेला नसू शकतो, म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि चूक ही झालेली आहे ना की भास्कर काकांच्या वरती मी आंधळा विश्वास ठेवला. तर जाधव सर म्हणतात करेक्ट आहे, पण हे रिअलाइज व्हायला ना तुम्हाला खूप उशीर झालेला आहे, असं म्हणून ते चाललेले असतात. तर जीवा परत त्यांना थांबवतो आणि म्हणतो झालाय ना सर, खूप उशीर झालेला आहे, पण हे सगळं काही पूर्ण हाताबाहेर जाऊ नये म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, असं म्हणून तो परत त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो प्लीज सर प्लीज. आणि आनंद निवास फक्त माझ्या किंवा नंदिनीच्या जिव्हाळ्याचा विषय नाहीये, तर कित्येक बेघर लोक तिथं राहतात, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाहीये, हक्काचं घर नाहीये, वयोवृद्ध आजी आजोबा राहतात, आणि रस्त्यावरची मुलं ज्यांना एक वेळचं धड जेवायला मिळत नाही, ती लोक तिथं राहतात, त्यांचं हक्काचं घर आहे ते. अहो तिथे कित्येक भोकेलेल्यांना भाकर मिळते. अहो मायेचा स्पर्श अनुभवता येतो सर, प्लीज सर प्लीज सर, त्यांचा हक्काचा घास हिरावून घेऊ नका, त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छप्पर नका हिरावून घेऊ, प्लीज मी रिक्वेस्ट करतोय सर तुम्हाला. असं तो बोलत असताना बहुतेक आता इथे जाधव सर कन्व्हिन्स होत आहेत असं तर दिसत आहे. तर आता इकडे परत आता त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे. आता नंदिनी राहून राहून मानिनीला विचारते आई काय झालेलं आहे, तुम्ही अचानक असं का विचारताय, बोलताय तुम्ही असं का? तर मानिनी म्हणते नाही अगं असं काही सुद्धा नाहीये, अगं मनात जे आलं ना ते बोलून टाकलं, बाकी काही सुद्धा नाही. मला तर असं वाटतं की माणसाला ना कुठल्याही वयात एखादा मित्र मैत्रीण असायलाच हवेत, म्हणजे अगं आपल्या मनात जे काही येतं ते बोलता येतं ना, आणि माझ्यासाठी ना तूच माझी मैत्रीण आहेस अगं, म्हणूनच बोलले फक्त, बाकी काही नाही. आणि तुलाही असेल ना एखादी मैत्रीण, असं तिने विचारल्यानंतर नंदिनी म्हणते हो, म्हणजे लग्ना अगोदर आईच होती माझी मैत्रीण. आणि त्यानंतर आता ती मेन मुद्द्याला हात घालते, म्हणजे बोलता बोलताच ती विचारते म्हणजे अगं काव्याला पण असेल ना एखादी मैत्रीण वगैरे, मित्र वगैरे, तुला तर माहितीच असेल. तर नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे, तसं काय व्हायचं ना
आम्ही आईकडे असताना रात्री आम्ही तिघी एकाच खोलीत असायचो. मग एकमेकींशी गप्पा व्हायच्या, विचारपूस व्हायची, तर मग आपोआप कळायचं सगळं काही. तर तेव्हा त्या मानिनीला जे काही पाहिजे असतं ते तिला तिच्याकडून मिळेल असं वाटल्यानंतर मानिनी तिला म्हणते, "ये ना, बस ना इथे, आपण बसून बोलूयात." आणि विचारते, "काव्या तसं सगळं काही शेअर करत असेल ना तुझ्यापाशी?" तर नंदिनी सुद्धा सांगते, "हो, काव्याने कधीच काही लपवलेलं नाही माझ्यापासून. ती जे काही करते ना ते ती मला सांगतेच." आणि त्यानंतर ती थोडंसं तिच्या चेहऱ्याकडे बघून विचारते, "काय झालं आई? काव्याचं काही आहे का? असं अचानक का विचारताय तुम्ही मला काव्याबद्दल?" तर मानिनी आता थोडासा विषय बदलते आणि म्हणते, "अगं नाही, असं काही नाही. हे युगच्या बद्दल जे काही घडलं ना त्यानंतर ना मला सतत सगळ्यांची जरा काळजी वाटत असते. आणि मला हे सुद्धा म्हणाले की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं, तुझं घरात लक्ष वगैरे नसतं. आणि हे युग, काव्या ही आजकालची मुलं काही बोलत नाहीत ग मनामधलं. त्यांच्या मनाला जे येईल ना ते एकदम करूनच टाकतात. आणि आता युगच्या बाबतीत पण बघ ना, त्याच्या आयुष्यात जे काही घडलं त्याला ते आईसोबत बोलावंसं नाही वाटलं. ते सुद्धा त्याने तुझ्यापाशी शेअर केलं. काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे. ती पण सगळं काही शेअर करत असेलच ना तुझ्यापाशी. म्हणूनच म्हटलं की तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे तुला माहिती असावं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, म्हणजे तशा माहिती आहेत. एक अनिशा आहे आणि एक जीविका आहे." आणि जीविकाचं नाव घेतल्यानंतर मानिनीला जराशी शंका येते आणि ती नंदिनीला विचारते, "जीविका? जीविका कोण?" तर तेव्हा आता नंदिनीला सुद्धा रिअलाइज होतं की जीविकाला तर काव्याने कधी तिला भेटवलेलंच नसतं आणि ती थोडीशी आता विचारात पडते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आणि अनिशा ज्या क्लासमध्ये असतात त्या क्लासमध्ये अचानकच सगळीकडे धावपळ सुरू होते आणि काव्याच्या लक्षात येतं, म्हणजे त्या दोघी सुद्धा तिथून पळत असतात आणि काव्याच्या अचानक लक्षात येतं की तिचं घड्याळ तिथेच विसरलेलं आहे. तर अनिशा तिला म्हणते, "अगं, जीव वाचवायचं सोडून तुला घड्याळाचं काय पडलेलं आहे?" तर काव्या तिला सांगते, "अगं, पार्थ देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे ते. मला जायला लागेल अनिशा." असं म्हणून ती उलट्या दिशेने परत वरती धावत सुटते. तर इकडे नेमका पार्थ मानिनीला सांगत असतो, म्हणजे तिथे नंदिनी सुद्धा समोर असते. तो म्हणतो, "काव्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहेत म्हणून मला त्या आवडतात." तर मानिनी तिला म्हणते, "पण ती जशी दिसते ना ती तशी नाहीये पार्थ." तर आता नंदिनीला ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि ती विचारते, "म्हणजे काय?" तर आता मानिनी तिला सुद्धा सांगणारच असते. म्हणते, म्हणजे तिचं असं ती बोलत असताना पार्थचा मोबाईल वाजतो आणि तेव्हा अनिशाचा फोन असतो आणि अनिशा सर्व काही पार्थला सांगत असते आणि पार्थ धक्क्यानेच अनिशाला विचारतो, "अनिशा, काव्याला काय झालेलं आहे?" आणि तेव्हा तो खूप घाबरलेला असतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.